Yes. Very good morning, one and all. Welcome back to the chapter name Issue of Shares. Issue of Shares chapter मध्ये आतापर्यंत आपण जे कॉन्सेप्ट बघितलेले आहेत एक बाय आपण सगळ्या कॉन्सेप्ट वन बाय वन गो थ्रू करून घेऊ. सगळ्यात पहिले आपण इश्यू ऑफ शेअर चॅप्टर मध्ये दोन मास्टर एंट्री शिकलेल्या आहात. एक एंट्री कसली असते? अमाऊंट रिसीव्ह. अमाऊंट रिसीव्ह ची एंट्री काय असेल? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन ऑब्लिक अलॉटमेंट ऑब्लिक कॉल अकाउंट. म्हणजे तिघ पण स्टेजला जेवढा नंबर ऑफ स्टेज आहे प्रत्येक वेळेस रिसीव्हची एंट्री ही असेल फॉर शुअर. नंबर 2 अमाऊंट ट्रान्सफर किंवा अमाऊंट ड्यू करायचं असेल तर एंट्री काय असेल? इक्विटी शेअर ऍप्लिकेशन ऑब्लिक अलॉटमेंट ऑब्लिक कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. आर यू एग्री? 2 मास्टर एंट्रीज क्लिअर. देन आपण बघितले आहेत का शेअर इश्यू करताना 3 स्टेजेस आहेत डिफरंट. 3 स्टेज कंपल्सरी आहेत ना. फर्स्ट वन इज ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशनच्या स्टेजला पहिले काय होतं? रिसीव्ह. मग काय होतं? ट्रान्सफर. अलॉटमेंटची स्टेज. अलॉटमेंटला काय होतं? मग फर्स्ट कॉलला काय होतं? ड्यू. मग फायनल कॉलला पण ड्यू. जेवढे क्वेश्चन मध्ये स्टेज विचारले आहेत तेवढ्या तुमच्या अकॉर्डिंगली एंट्री येतील. कधी आपण 8 एंट्री केल्या आहेत, कधी 6 एंट्री केलेल्या आहेत. क्वेश्चन क्लिअर आहे आतापर्यंत? त्याच्यानंतर आपण शेअर कुठल्या किमतीला इश्यू केला जाईल म्हणजे शेअरच्या इश्यू प्राइस संदर्भात 3 पॉसिबिलिटी आहे. शेअर इश्यूड ऍट पार, शेअर इश्यूड ऍट प्रीमियम, शेअर इश्यूड ऍट डिस्काउंट. हे आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. शेअर इश्यूड ऍट पार. ऍट पार म्हणजे जेवढी शेअर्सची फेस व्हॅल्यू आहे म्हणजे दर्शनी मूल्य तेवढ्याच किमतीला विक्री मूल्य आहे. म्हणजे दर्शनी मूल्य इज इक्वल टू विक्री मूल्य. मराठी मीडियम एसपी सब्जेक्ट मध्ये तुम्हाला येईल दर्शनी मूल्य और विक्री मूल्य. इंग्लिश मीडियम एसपी सब्जेक्ट में चैप्टर नंबर 2 में आपको देखने मिलेगा फेस वैल्यू एट इश्यू प्राइस. अकाउंट्स मध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे जेवढी शेअरची किंमत आहे ना तेवढ्या किमतीला शेअर विकणे त्याला म्हटलं आता शेअर इश्यू ऍट पार. जर शेअर ऍट पार इश्यू केलेला असेल तर नो चेंज. त्याच्यामध्ये काही चेंज करायचंय का? नाही. आपल्या क्वेश्चन मध्ये काही बदल होत नाही. बट जर शेअर इश्यूड ऍट प्रीमियम असेल, ऍट प्रीमियम मीन्स व्हॉट? ऍट एक्स्ट्रा प्राइस. एक्स्ट्रा प्राइस जेवढी शेअरची प्राइस आहे फेस व्हॅल्यू पेक्षा इश्यू प्राइस ग्रेटर आहे. इश्यू प्राइस ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. देन यू कॅन से दॅट शेअर इश्यूड ऍट प्रीमियम. आणि शेअरची जी एक्स्ट्रा अमाऊंट आहे त्याला आपण जे प्रीमियम म्हणतो ना ते प्रीमियम कोणत्या अकाउंटला जातं? त्याला तुम्ही लिहितात शेअर प्रीमियम अकाउंटला. आर यू एग्री? त्याला तुम्ही कोणत्या अकाउंटला लिहितात? शेअर प्रीमियम किंवा सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट. क्लिअर आहे का? शेअर प्रीमियमला विकणे हा कंपनीसाठी काय असतो? फायदा. ऍज पर द नॉमिनल अकाउंट रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. कंपनीसाठी इन्कम आहे ना म्हणून आपण त्याला काय करतो? क्रेडिट करतो. कोणत्या एंट्री? ड्यूच्या का रिसीव्हच्या? ऍग्री? आणि शेअर प्रीमियम संदर्भात अजून एक गोष्ट सांगितली आहे का प्रीमियम हा ज्या स्टेजला सांगितलं तिथे ऍडजस्ट करा. काहीच नाही बोलले तर कंपल्सरी अलॉटमेंटला करा. बरोबर आहे? ठीक आहे. त्याच्यानंतर सर कालच्या लेक्चर मध्ये आपण एक कॉन्सेप्ट बघितली होती ती म्हणजे काय? डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय? शेअरची फेस व्हॅल्यू ही कमी असेल, सॉरी फेस व्हॅल्यू जास्त असेल आणि इश्यू प्राइस कमी असेल म्हणजे कमी किमतीत विकला असेल. ऍग्री का? डिफरन्स अमाऊंटला काय म्हटलं जातं? डिस्काउंट. आणि ती जी डिस्काउंट आहे ते कोणत्या अकाउंटला टाकलं जातं? डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट. क्लिअर आहे? आणि जे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स आहे त्याला डेबिट केलं जाईल कोणत्या एंट्रीमध्ये? अलॉटमेंटच्या स्टेजला. कंपल्सरी अलॉटमेंटच्या स्टेजला. कोणत्या एंट्री? ड्यू का रिसीव्ह? ड्यू. कंपल्सरी डिस्काउंट इज डेबिटेड इन द अलॉटमेंट एंट्री डेबिट साइड. आर यू एग्री? यहां तक सबको समझा है? सॉर्टेड एव्हरीवन? येस. नाउ मुव्हिंग फॉरवर्ड आपण म्हणजे बघा आता आहे ना या चॅप्टरचं डेप्थ मी सांगतोय. मी तुम्हाला पहिले काय बोललो होतो या चॅप्टर मध्ये 2 मास्टर एंट्री आहे. मग आपण स्टेज बघितल्या. प्रत्येक स्टेजच्या किती एंट्र्या? 2 एंट्र्या. मग त्याच्यानंतर आपण डीप मध्ये गेलो. त्याच्यात काय? शेअर इश्यूच्या 3 प्राइस पॉसिबिलिटी. एक तर ऍट पार, ऍट प्रीमियम, ऍट डिस्काउंट. बराबर? म्हणजे कॉम्बिनेशन काही बी येऊ शकतो. आता त्याच्या पुढे नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ड जेवढे आहे त्याच्यावर बेस 3 पॉसिबिलिटी आहे.
त्यातल्या दोन पॉसिबिलिटी आपण बघितलेल्या आहेत. त्या दोन कोणत्या होत्या केअरफुली बघा. नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ड त्याला सबस्क्रिप्शन पण म्हणतात. फुल सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन. फुल सबस्क्रिप्शन म्हणजे काय? कंपनीने जेवढे ऍप्लिकेशन मागवले आहे तेवढेच आले, म्हणजे पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन तेवढ्यानेच सॉल्व्ह होईल. ऍग्री? नंबर 2 अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे कंपनीने जेवढे ऍप्लिकेशन मागवले त्यापेक्षा कमी ऍप्लिकेशन आले. दॅट इज कॉल्ड अंडर ना. अंडर सबस्क्रिप्शनच्या केसमध्ये लक्षात द्यायचं की जेवढे ऍप्लिकेशन आलेले आहेत तेवढ्या ऍप्लिकेशनने पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह होतो. क्या बोला मैंने? अंडर सबस्क्रिप्शनच्या केसमध्ये जेवढे नंबर ऑफ ऍप्लिकेशन आले तेवढ्या नंबर ऑफ ऍप्लिकेशनने क्वेश्चन सॉल्व्ह होतो. जसं कालच्या लेक्चरमध्ये आपण एक क्वेश्चन बघितला होता. ओके, फुल क्वेश्चन विल बी सॉल्व विथ द नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ह. मी काल एक क्वेश्चन होमवर्क दिलेला होता. तो क्वेश्चन होता हा XYZ लिमिटेड वाला. आय होप तुम्ही तो क्वेश्चन केलेला असेल. मी झटपट त्याचं सोल्युशन चेक करून घेतोय. XYZ कंपनी लिमिटेड इश्यूड हाऊ मेनी शेअर? 4000 शेअर्स ऑफ ₹100 each पेएबल ॲज फॉलोज. ऍप्लिकेशनला किती रुपये? 25. अलॉटमेंटला किती आहे? 60. अँड फर्स्ट अँड फायनल कॉल 15. माझा प्रश्न आहे तुम्हाला, किती स्टेज आहेत? 3. किती एंट्री येतील? 6 एंट्री येतील. क्लिअर आहे? शुअर आहे का? पहिली एंट्री काय येईल? ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. एंट्री सांगा. कॅश बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. क्लिअर आहे? सर अमाउंट किती येईल? कॅल्क्युलेशन. कंपनी वॉन्ट्स टू इश्यू 4000 शेअर बट कंपनी रिसिव्ड पब्लिक अप्लाइड फॉर 3000 shares na. So your question will be solved by 4000 or 3000? 3000. So 3000 multiplied by 25. 3000 multiplied by 25. How many? Are you agree? Sure. So check कर लो. First entry है bank account debit to equity share application 75,000. Even full question is solved with the calculation of 3000. Sir then 4000 का कोई यूज है क्या? कोई भी यूज नाही क्या? पक्का? 4000 चा काही पण यूज नाहीये. तर मी 4000 ला डायरेक्ट स्ट्राइक थ्रू करून टाकतो. कुछ भी क्वेश्चन मध्ये कामातच नाही 4000. पूरा क्वेश्चन 3000 से सॉल्व होगा. कंट्रोल आहे? समझ रहे हो ना पक्का? येस. चलो. सो माय डियर स्टुडंट, फर्स्ट एंट्री तर तुम्ही ऍप्लिकेशनची बरोबर सांगितली. सेकंड नंबर एंट्री काय येते? ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर. काय एंट्री येईल? इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर. क्लियर आहे? किती? 3000 मल्टीप्लाइड बाय और 4000? सर 4000 को तो आपने डिलीट ही कर दिया है. पूरा क्वेश्चन 3000 से सॉल्व हो गया. 3000 इंटू 60. अरे ऍप्लिकेशन मध्ये ट्रान्सफर करतोय का? सॉरी. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 75,000. डन. आता मी पुढच्या स्टेजला चालला गेलो होतो. आता तुम्ही सांगा पुढची स्टेज किती रुपयाची दादा? 60 रुपीज अलॉटमेंट. जमेल का नाही जमेल? पक्का? 60 रुपीज अलॉटमेंट. अलॉटमेंटची स्टेज मी सॉल्व्ह करायला घेतोय. 3 इंटू 6 18 बराबर ना. आणि किती झिरो आहे? हे 3 आणि ते 1 4. टोटल 1,80,000. 18 वरती 4 झिरो 1,80,000. एंट्री काय होईल? अलॉटमेंट पहिले ड्यू होईल का रिसिव्ह? इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 1,80,000 टू इक्विटी शेअर कैपिटल अकाउंट. एग्री? ये देख लो भैया. नेक्स्ट एंट्री अमाउंट रिसिव्ड. किती अमाउंट रिसिव्ड होईल? फुल 180 बैंक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. कंट्रोल मध्ये आहे ना पक्का? अच्छा. इवन नेक्स्ट फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू आणि रिसिव्ह करायचा आहे. ओके केलाय अकॉर्डिंगली. 15 3 जा 45 आणि 3 0 ऍज इट इज म्हणजे किती आहे? 45,000. अमाउंट 45,000 आली का? ओके सर. फिफ्थ नंबर एंट्री इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 45,000 आणि कॅश बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 45,000. नॅरेशन बिंग शेअर फायनल कॉल रिसिव्ड. क्लियर आहे का? एवरीबडी इज क्लियर विथ दिस? किसी के मन में कोई डाउट? पक्का? कोई भी डाउट नहीं है? चलो सर आज हम एक क्वेश्चन खुद से सॉल्व करेंगे यहाँ पे ही. हाँ
सेम कॉन्सेप्टवर बेस. चालेल का? ओके. एव्हरीवन प्लीज कम ॲट अ पेज नंबर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम, एक्सरसाइजचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम वर जा. तो माझ्या माहितीप्रमाणे ना, हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर पेज नंबर 341, पेज नंबर 341, क्वेश्चन नंबर 3. आपला आनंद वाला क्वेश्चन झाला है. हाँ, ये क्वेश्चन हो गया. हम ये क्वेश्चन सॉल्व कर रहे, रोहिणी कंपनी लिमिटेड वाला. यस ऑनलाइन स्टूडेंट, आई होप आपको अच्छा लग रहा होगा क्लास. अगर अच्छा लग रहा है तो चैनल को सब्सक्राइब कीजिए. या रोहिणी कंपनी लिमिटेड issued 25,000 equity shares of ₹100 each, payable as follows. ऍप्लिकेशन ला किती रुपये? 20. अलॉटमेंट ला 30. फर्स्ट कॉल 20. सेकंड अँड फायनल कॉल 30. आर यू एग्री? सर किती स्टेज आहे? 4 स्टेजच्या किती एंट्री येतील? एक स्टेजच्या 2 एंट्री, तर 4 स्टेजच्या 8 एंट्री. जमेगा? ओके. सर मला थोडंसं डिस्कशन करून घ्या ना. बेसिक आपण शेअरची प्राइस किती आहे? 100 रुपये. 100 रुपये मॅच होत आहे का? ऍप्लिकेशनचे 20, अलॉटमेंटचे 30, 20 + 30, 50 + 20, 70, 70 + 30, 100. शेयर इश्यूड ऍट पार, ऍट प्रीमियम और ऍट डिस्काउंट. कौन से प्राइस पे? एट पार, एट प्रीमियम और एट डिस्काउंट? एट पार है. एट पार का समजे? अरे शेअरची इश्यू प्राइस किती आहे? 100. त्याला किती 4 स्टेज मध्ये घ्यायचे? 4 स्टेजची बेरीज किती आहे ते केली मी. किती बेरीज आहे सांग? किती बेरीज आहे? किती बेरीज है? 100 है का? हाँ, तब वही तो मैं पूछ रहा हूं आपको, कितना बेरीज है? 100. सो शेयर इशूड एट पार हुआ, प्रीमियम हुआ या डिस्काउंट हुआ? एट पार हुआ. सिंपल. ओके. आगे क्या है सर? आगे देखो. नेक्स्ट याच्यात काय आहे? हा, ऍप्लिकेशन वेर रिसीव्ड फॉर हाउ मेनी शेयर्स? 22,000 शेयर्स के लिए ऍप्लिकेशन आहे. कंपनीला किती विकायचे होते? कंपनी वॉन्ट्स टू इश्यू हाउ मेनी शेयर्स? 25. कंपनी रिसीव्ड द एप्लीकेशन ओनली फॉर. सो कौन सा सब्सक्रिप्शन है? फुल सब्सक्रिप्शन या अंडर सब्सक्रिप्शन? अरे फुल सब्सक्रिप्शन आहे, अंडर सब्सक्रिप्शन? अंडर सब्सक्रिप्शन कशाला म्हणतात? कॉन्सेप्ट परत. इन्व्हायटेड ऍप्लिकेशन किती आहे कंपनीचे? 25,000. कंपनीने इश्यू 25,000 शेअर केले, पण ऍप्लिकेशन आले किती आहेत? 22,000. तर ऍप्लिकेशन कमी आले ना, तर सबस्क्रिप्शन कोणता झाला? अंडर सबस्क्रिप्शन. माझा पूर्ण क्वेश्चन कितीने मल्टिप्लाय होईल? 22 और 25? 22. 25 काही कामाचं राहिलं का? मी त्याला डायरेक्टली स्ट्राइक थ्रू करून टाकू का? यस. 25,000 कोई भी अपने क्वेश्चन में काम का नहीं है. क्लियर है? अरे समझे क्या दादू? ओके. अच्छा, आगे क्या बोला है? अलॉटमेंट शेयर्स वेअर मेड टू देम प्रॉपरली. 22,000 जे ऍप्लिकेशन आलेत, सॉरी, 22,000 जे ऍप्लिकेशन आलेत ना, त्यांना पूर्णच्या पूर्ण पैसे दिले आणि ऑल मनी रिसिव्ड बाय द कंपनी. पूर्ण पैसे आले, काही प्रॉब्लेम नाहीये. पास द जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ रोहिणी कंपनी लिमिटेड. पास करायची जर्नल एंट्री. ठीक है, चलिए फटाफट से कॉलम ड्रॉ करेंगे क्या एवरीवन? कॉलम फटाफट ड्रॉ करना रहे. झटपट कॉलम ड्रॉ कीजिए. 1 मिनट का समय मैं दे रहा हूं. ऑनलाइन स्टूडेंट, जो स्टूडेंट यूट्यूब पे देख रहे हैं, आप पॉज बटन पे क्लिक कीजिए, कॉलम ड्रॉ कीजिए, फिर से प्ले कर दीजिए. क्वेश्चन नंबर कौन सा सॉल्व कर रहे हैं हम? क्वेश्चन नंबर 3, पेज नंबर 341. क्वेश्चन नंबर 3, पेज नंबर 341 इन द बुक्स ऑफ. काय नाव देणार आहे?
यस, आई होप आपके कॉलम्स रेडी होंगे. यस, चलिए, शैल आई स्टार्ट? हेलो एवरीवन, चलो मेरे साथ स्टार्ट कीजिए. सबसे पहले रोहिणी कंपनी लिमिटेड इश्यूड हाउ मेनी शेयर्स? 25,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच पेएबल ॲज फॉलोज. ऍप्लिकेशनला किती रुपये आले आहेत? 20. अलॉटमेंटला 30. फर्स्ट कॉल 20, सेकंड कॉल 30. टोटल 4 स्टेज आहे, 8 एंट्री येतील. गेट सेट गो. मला सांगा फर्स्ट एंट्री काय येते? ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड किती ने रिसिव्ड होईल? 22 और 25? 22. बघा मी अगेन रिपीट करतो, 25,000 माझा काहीच कामाचा नाही बिकॉज अंडर सबस्क्रिप्शन आहे. 22,000 शेअर्स आले, 22,000 ऍप्लिकेशन आले, मल्टिप्लाइड बाय 2. 22 इंटू 20, 22 इंटू 20 किती येईल? 22 इंटू 2 44. सगळ्यात पहिले मी घेतो काय? फर्स्ट एंट्री काय येईल सांगताय का? एंट्री कॅश बँक अकाउंट डेबिट, कॅश बँक अकाउंट डेबिट. 2 काय एंट्री येईल? इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. आर यू एग्री? कॅश बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. अच्छा, कॅल्क्युलेशन काय येतील? कॅल्क्युलेशन काय येतील? कोणी मला सांगेल? 1,40,000, 4,40,000. अच्छा, कस काय कॅल्क्युलेशन सांगा बरं का? हे बघा मी कॅल्क्युलेशन करतोय. कॅल्क्युलेशन मी माझे शेअर्स ऍप्लिकेशन रिसिव्ह किती आहे? 22,000 गुणिला गुणिला मल्टिप्लाइड बाय किती करणार? 20. आन्सर इज 4,44,000, 4,40,000. आर यू एग्री? 4,40,000. ठीक आहे. अच्छा, नॅरेशन काय येईल? नॅरेशन सांगता का? being application money received on how many shares? 22,000 shares at the rate ₹20 each. Are you agree? अरे yes or no? बघा फर्स्ट एंट्री लिहिली मी, कॅश बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. आय होप तुम्ही माझ्यासोबत लिहिता पण आहे. फर्स्ट एंट्री समजली आहे का? आपण एकदम आरामात जाऊ आज, एक एक एंट्री इमिजिएटली लिहत पण चालू. कॅश बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट 4,40,000. narration being application money received on 22,000 shares at the rate ₹20 each. Yes, shall I move forward? सेकंड नंबरची एंट्री काय होईल सर? सेकंड नंबरची एंट्री काय होईल? ऍप्लिकेशनचा पैसा शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचा आहे. तर काय एंट्री होते? इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट
equity share application account debit. How many rupees? 4,40,000 to equity share capital account. $4,40,000. Are you agree with this? मी थोडं वरती घेऊ. Narration being application money transfer. Yes. Next, first stage च्या 2 एंट्र्या समजल्या आहेत का? Application money received, application money transfer. Next, number 3 entry. काय होईल आता? अलॉटमेंट मनी ड्यू करायचा आहे. किती रुपयाचा? 30 रुपीज पर शेअर मल्टिप्लाइड बाय 22,000. सो 22 इंटू 30. अमाऊंट कशी लिहितो बघा मी. पहिले एंट्री लिहून घेतो. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर काय येईल? इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ऍग्री? अमाऊंटचं कॅल्क्युलेशन कसं येईल? तर मी इथं लिहून देतोय 22. हे बघा इथं पहिले तर 22 मल्टिप्लाइड बाय किती घेऊन टाकणार आहे मी? 3. 30 आहे ना, तर 3. 22 इंटू 3 किती होता? 66. आता 0 किती घेणार आहे? याचा एक 0 मल्टिप्लिकेशन आहे आणि याचे 3 0. म्हणजे टोटल किती झाले? 40. 6,60,000. डन डन डन. 6,60,000. नॅरेशन काय येईल? बीइंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन हाऊ मेनी शेअर्स? 22,000 शेअर्स at the rate rupees how many each? At the rate rupees 30 each. At the rate rupees 30 each. Equity share allotment account debit to equity share capital account. Complete question आपला 22,000 ने सॉल्व होईल. येस. नेक्स्ट एंट्री करा बरं का स्वतःहून. फोर्थ नंबरची एंट्री काय होईल? कोणी मला सांगेल? इक्विटी कॅश बँक अकाउंट डेबिट टू अमाऊंट रिसिव्ह करायची. सिंपल. कॅश बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. राईट. अमाऊंट किती येऊन जाईल? 6,60,000. And narration being allotment money received. Do it fast.
येस, सेकंड स्टेज झाली आहे कंप्लीट. थर्ड स्टेज बोलिए फटाफट. थर्ड स्टेज काय येईल आता? अलॉटमेंट ड्यू, अलॉटमेंट रिसिव्ह झाला. आता नेक्स्ट फर्स्ट कॉल ड्यू काय एंट्री येईल? हा, काय एंट्री येईल? इक्विटी शेअर फर्स्ट अँड फर्स्ट कॉल आहे का फक्त? फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. मी पहिले अमाऊंट ड्यू करतोय ना. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. हाऊ मेनी रुपीज? हाऊ मेनी रुपीज? 6,60,000. नो, नो सर, 4,40,000. Equity share first call account debit to equity share capital account. How many rupees? 4,40,000. Narration काय? Being first call money due on 22,000 shares at the rate rupees 2 each. 20 sorry, 20 each. At the rate rupees 20 each. नेक्स्ट एंट्री काय आहे? कॅश ऑब्लिक बैंक अमाउंट रिसीव्ड ना. कॅश ऑब्लिक बैंक अकाउंट डेबिट अगेन 4,40,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. हाऊ मेनी अमाउंट? 4,40,000. नॅरेशन काय येऊन जाईल? बीइंग फर्स्ट कॉल मनी रिसीव्ड. बीइंग फर्स्ट कॉल मनी रिसीव्ड. बीइंग फर्स्ट कॉल मनी रिसीव्ड. इज एव्हरीबडी क्लिअर विथ दिस? आय होप तुम्हाला समजत आहे. आपल्या त्या दोन मास्टर एंट्रीच्या बाहेर चॅप्टर नाहीये. मी तुम्हाला ऑलवेज त्या दोन एंट्री दाखवेल. दोन मास्टर एंट्री, 3 स्टेज, 4 स्टेज. त्याच्यानंतर शेअर इश्यूच्या प्राइस संदर्भात 3 पॉसिबिलिटी आणि नंबर ऑफ सबस्क्रिप्शन संदर्भात पण 3 पॉसिबिलिटी. आतापर्यंत आपण 2 शिकलोय, फुल सबस्क्रिप्शन अँड अंडर सबस्क्रिप्शन. ओके. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन मिस करू नका, बिकॉज इट इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट कन्फ्युजिंग. चलो, 7th नंबर काय होईल? फायनल कॉल ड्यू करायचा आहे ना. कॉलचं नाव काय? सेकंड अँड फायनल कॉल. एंट्री काय होईल? इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. एक मिनिट. इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. हाऊ मेनी रुपीज? 30 multiplied by 22,000, 6,60,000. बरोबर. 2 काय येईल? इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 6,60,000. नॅरेशन काय? बीइंग सेकंड and final call money due on how many share? 22,000 shares at the rate rupees किती each? At the rate rupees 30 each. Are you agree with this? 7th number entry.
लास्ट एंट्री काय येईल? अमाऊंट रिसिव्ह. अमाऊंट रिसिव्ह ची एंट्री यू नो व्हेरी वेल, कॅश कम्स इन, सो कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. आय होप यू आर गेटिंग द सोल्युशन करेक्टली. 6,60,000. 2 इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट 6,60,000. अँड नॅरेशन काय आहे? being second and final call money received. being second and final call money received. ओके. टोटल करता येईल? टोटल करता येईल एव्हरीवन? 44 लाख. येस. चलो, तुम्ही मला सांगताय टोटल. टोटल करायची आणि फायनली आपलं उत्तर एंड झालं. टोटल 44 लाख. आर यू गॉट द सोल्युशन? येस. आतापर्यंत आपण काय काय शिकलो एकदा फटाफट. 2 मास्टर एंट्र्या, शेअर इश्यूच्या 3 प्राइस, ऍट पार, ऍट प्रीमियम, ऍट डिस्काउंट. शेअर नंबर ऑफ ऍप्लिकेशन रिसिव्ह संदर्भात 2 पॉसिबिलिटी, फुल सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन. एवढं कंप्लीट झालेलं आहे ना आपलं? येस. अजून काही रिमेनिंग आहे? ओके. चलो, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय बघू? उद्याच्या लेक्चर मध्ये बघू आपण ओव्हर सबस्क्रिप्शन. ओके. बाय बाय, टेक केअर. तहा रोहन ओम.